हॅलो. हा श्री बोला स्वामी ताई. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोलत आहे. हो, मी दुपारी फोन केला होता. अच्छा. पण नाही माघारी नाही तुम्ही केला. म्हटलं ताई काय ते बिझी असतील. हा तर या आणि काम आता चालू. हम्म. आता कसं झालं, आरती वगैरे केली, तारक मंत्र झाला आणि लक्षात आलं की आपण अनुभव सांगायचं होतं राहिला. हा. तर आता स्वामी म्हणजे दुपारी मी म्हणलं स्वामींच्या मनात नसल, आणि आता म्हणलं स्वामी लावू का हो फोन का ताई बिझी असतील. तरी पण म्हटलं बघते, तर तुम्ही लगेच एकच रिंग झाली असेल, मला वाटतं लगेच उचलला. अरे वा. म्हणजे स्वामींची कसं इच्छा आहे ती सगळी. म्हणजे कसं किती आनंद होतो ना, आपण असं समोर बसून बोललं आणि तसंच घडलं हो तर. हो. आणि नेमकी खरंच दुपारी मी थोडी होती बिझी, माझे ते सध्या चालू आहेत ना काम आरटीओचे. त्याच्यामुळेच मग तुम्ही उचलला नसल. हम्म. आणि मग म्हटलं ताई करते माघारी रिटर्न फोन, पण हा. नाही केला रात्री. पण तसं झालं, म्हणलं असू द्या आता की मग आता लावला तर लागला. अनुभव शेअर करायचा होता. हा, असं कुठून आणि बोलता सांगायचं का? नाही, मी भरपूर केलं त्याच्या अगोदर. माहित आहे मला. हा हा नाही, सांगली जिल्ह्यातून बोलते. हा. तर अनुभव कसा आला म्हणजे आता गुरुपौर्णिमा गेली का नाही, हो 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 हो. झाली ना. मग त्याच्या अगोदर गुरुपौर्णिमेला आहे ना, मला इथून म्हणजे लांब आहे ना केंद्र आमचं हा स्वामींचं, हा. मग मला जावं लागतं. मग मी अगोदरच म्हणजे त्या रूटनं आम्ही जाणार होतो. तर म्हटलं चला आता गुरुपौर्णिमा 2-4 दिवस पुढे आहे, तर आपण जाता जाता जाऊया स्वामींची गाठ घेऊन. हा असं हा केंद्रात ना. मग मी ठरवूनच गेलेले, म्हणजे गुरुवारीच गेलेले. पण माझं कसं मत होतं, त्या लोकांनी सांगितलेलं मला तिथून अगोदर की 10 वाजता आरती होते हा तिथे. हा. मग मी म्हणलं आरती पण सापडेल 9:30 वाजता. 9 वाजताच निघाले घरातून. मग आरती अच्छा. पण होईल, आणि लाडू घेतले होते मी प्रसादाला. एकदा दोनदा माझं म्हणजे मी त्यांना स्वामींवर सगळं ढकल ना. माझ्या नंदूबाईंना 25 वर्षातून मुलगी झाली. परत अरे माझी बहीण, बापरे, किती हो, वर्षाने? 25 वर्षांनी. वा 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 वा. आणि मी ह्याच्या अगोदर नाही का, म्हणजे सुरुवात त्यांनी माझी तिथूनच झाली ना. हा मी हा. म्हटलं बघा तुम्हाला की काय आम्ही पाऊस यायला लागला, आम्ही अर्ध्यातून माघारी यायला लागलो, मिस्टर नाही म्हणायला लागले. आणि नंतर नंदुबाईंचा फोन आला, या की या की. मग आम्ही गेलो, तर मग आम्हाला आरती काय गुरुपद हे सगळं भेटलं. अरे वा. ती सांगितलेलं ना. मग त्यावेळेस आहे ना, तिथल्या लोकांनी केंद्रातल्या त्यांना नारळ म्हणजे असा वटीत घातला होता अरे स्वामींच्या बापरे, पुढेच. हो का? हा हा हा. आणि त्याच्यानंतर मग 1 वर्षानं लगेच राहिलं. अरे वा. असं झालं. किती छान ना ताई. हो, आणि एवढ्या वर्षानं, इतक्या वर्ष म्हणजे त्यांना डॉक्टर, हॉस्पिटल किती काय काय केलं ना. असं त्यांनी 16 सोमवार हे देवाचं तर खूप केलं, पण काही नाही. आणि एकदम शेवटच्या क्षणी त्या स्वामींच्या सेवेत आल्या. हा. आणि म्हणजे असं त्यांचं चांगलं एवढ्या वर्षांनी बघा ना, न काय करता नॅचरल राहिलं. ओ, हो, खूप आणि आपले मग स्वामी दयाळू आहेत हो ताई. हो, बघा ना किती. आणि मग मी आहे ना त्यांना राहिल्यापासून म्हणत होते, स्वामींचं तीर्थ घ्या, असं करा तसं करा. मग सगळंच म्हणजे त्या जात होत्या त्या आरतीलाही. हा. आणि मग मी म्हणायचे स्वामी काय पण होऊ द्या, मुलगी होऊ द्या, मुलगा होऊ द्या, काय पण होऊ द्या, पण तुम्ही त्यांना म्हणजे मातृत्व जर दिलंय ना, हेच मोठं बरोबर. भाग्याचं आहे. कसं मग बोललात. आणि मग त्यांचं झालं सगळं व्यवस्थित. पाक शेवट ही डिलेव्हरीच्या वेळेस पण म्हटलं स्वामी आता दवाखान्यात नेलंय, स्वामी असं झालं, स्वामी तसं झालं, स्वामी नको ही व्हायला, सिजर झालं तर जाऊ द्या पुढच्या दवाखान्यात. म्हणजे त्यांचं कसं सरकारी मध्ये नाव होतं ना. हा मग पुढे हा हा. त्यांनी महिन्यातून पुढे सातारला सांगितलं, कराडला. तर म्हटलं असू द्या स्वामी, कुठे पण जाऊ द्या, पुढे बसले. म्हटलं म्हणजे सगळं व्यवस्थित होऊ द्या, हा. सिजर होऊ द्या नाहीतर नॉर्मल होऊ द्या. अयो पण ताई, व्यवस्थित फुल होतं खाली तसं. पडलं. ताई ताई हा ऐका ना, माझ्या घरात नाही ना हे जी विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे, म्हणजे हा मंदिर म्हणजे मूर्ती आहे ना. मी हा. सांगते ती, आणि त्याच्यातून वरनं डोक्यावरनं फुल खाली झेंडूचं मोठं खाली पडलं. आणि ती बापरे. किती योगायोग आहे बापरे. ना. कमल. बघा ना ताई, म्हणजे किती मी म्हणजे आज दिवसभर तळमळत होती की नाही, मला स्वामींचा अनुभव शेअर करायचे. आणि सकाळी कधी घातलेली आहे ती फुलं बरं का, हा. देवाला सकाळी कधी वाहिलेली आहे ती सगळी फुलं. आणि त्यातलं तर कलशावरचं एक तर असं तिरकं झालंय, पण ती पडनाच झालंय दुपारपासून म्हणते. आणि मी असं तर पडतंय का काय, पडतंय का, ती पडलं नाही आतापर्यंत. आणि आता विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवरच एकदम खाली पडलं. म्हटलं किती किती भारी वाटतं छान ना आणि असं. किती छान बघा एकतर ते. फोन पहिला म्हणजे कसं झालं, फोन एक तर लागला, लाव का नको, उचलतील का ताई, आणि दुसरा
हा आणि मग आहे ना ते झालं, मग त्यांची डिलिव्हरी झाली, मुलगी झाली. मग मी म्हटलं अरे असं वा. जाय. हा, आता ती 4-5 महिन्याची आहे. मग मी प्रत्येक महिन्याला जाते. आणि कसं झालं माहितीये का, तिला बघण्यासाठी मला जावं लागतं. म्हणजे आपल्याला ओढ लागते ना, लागते छोटी आहे बाबा. हा, खरं. आणि तिला बघायला गेलं की माझं स्वामींचं पण दर्शन होतं, कारण त्यांच्याच गावात आहे ना. ओ हो, किती मग म्हटलं सुंदर. स्वामी, तुम्हाला असं वाटत असेल की मी प्रत्येक महिन्याला तुमच्या केंद्रात यावं, त्याच्यामुळं तुम्ही ही म्हणजे ही असं सोय हे केली. झालं. हा, आणि मग मी गेले केंद्रात आम्ही गुरुपौर्णिमेच्या अगोदर 2-4 दिवस. तर काय झालं तिथं, म्हणजे दरवाजा उघडा होता मंदिराचा असं, पण जास्त गर्दी नव्हती. मी म्हटलं काय झालं आता, म्हणजे आरती झाली का काय. मग तिथे विचारलं तर म्हटले की काय, अहो ताई होते तिथे, त्या म्हणल्या अहो आरती तर सकाळी 8 लाच लवकर केलंय टायमिंग. आता ते का तर आता शाळा बिळा चालू झाल्यात ना, मग हा ती हा आउटसाईडला हा आहे थोडंसं मंदिर असं. हा, हा. त्याच्यामुळे मग ती लॉक घालून जाते ती. रविवारी असं ओपन असतं दिवसभर. म्हणतात ठीक आहे. आणि म्हटलं आता काय करायचं, मग बाहेरून दर्शन घ्यायचं. म्हणजे दिसत होतं सगळं, स्वामींचा फोटो बिटो मला हा हा बाहेरून असा. त्या असं हे होतं ना सळ्या, त्याच्यातून असं हा मंदिर हा. ओपनच वर. हा, बरोबर. तर मग मी म्हटलं आता इथंच बसून जप करते थोडा वेळ. औदुंबराचंही दर्शन घेतलं. आणि म्हटलं आता हा प्रसाद कुठे ठेवायचा. मी तर लाडू, तर तिथले लोक म्हटले की हा. तिथंच आतमध्ये असं टाका, म्हणजे पेढ्याचा बॉक्सही असल्यावर आत जातो ना असा. मग आता बरोबर. लाडू असल्यामुळे कसं जाणार, तर मग तिथं अडकवा म्हटले. आणि तर मी म्हटलं असं वाटून टाकावेत का, तर ते म्हटलं काय, अहो ती स्वामींच्या चरणापाशी, म्हणजे तुमची इच्छा, पण ती स्वामींच्या चरणापाशी अगोदर देतात. स्वामींना आधी चारतात, म्हणजे नैवेद्य हा. दाखवतात, आणि नंतर मग संध्याकाळच्या आरतीला घेतील. तर अच्छा. म्हटलं हा ठीक. हा, ठीक आहे म्हटलं. आणि तिथं बसले. म्हटलं स्वामी काय हो एवढ्या लांबून आले, ह्याच्या अगोदर पण तुम्ही तसं केलं, पण त्यावेळेस कसं मला म्हणजे तुम्ही ती लॉकची चावी आणली एका माणसानं खोललं ना, आता हा तसं होईल का, असं म्हणते. तोपर्यंत एक माणूस तिथं चला म्हटले, हो काय मग ह्या ताई आले त्या झऱ्यावर एवढ्या लांबून, नाही असं असं. तर मग ते म्हणले, त्यांनी फोन केला तर ते म्हटले आहे चावी. मग त्यांनी घेऊनच आले. एवढं भारी वाटलं ना. एक अरे पण माझी वा. माझी माझी एक पण माळ पूर्ण झाली नव्हती जपाची तोपर्यंतच. म्हटलं स्वामी खरंच तुम्ही आहेत. आणि मग ती लाडू आतमध्ये दिले स्वामींना, मी पूर्ण नैवेद्य चारला तिथं सगळं. वा आणि नंतर वा. मग खाऊ बसले. घातला. हा हा, आणि मग तिथे येणार जाणारी होती ना, गुरुवारी हा. लोक येतच होती. मग माझ्यामुळे त्यांना पण एक 4-5 जणांना माझ्यामुळे त्यांचं पण झालं ना. माझ्यामुळे दर्शन म्हणजे झालं. स्वामींनी. हा, हा स्वामींमुळेच. मग त्यांना मी तिथं ठेवले लाडू. आणि हा जे लोक येत होते त्यांना असा प्रसाद एक एक वाटून टाकला. आणि राहिलेले म्हणले, "आई, आता तुम्ही संध्याकाळी आरती होईल ना त्यावेळेस हे करा." म्हणजे हा. माझी लई इच्छा होती. म्हटली इतक्या दिवसात मी ती इच्छा पूर्ण करणार होती की स्वामी तुम्हाला आरतीला लाडू हा. मी आणीन म्हणून. किती नाही का इच्छा आवडतात पूर्ण त्यांना केली म्हणून. हा, स्वामींनी. आणि खरं. तो झाला. आणि त्याच दिवशी मी घरी येत होते त्यावेळेसच फोन आला माझ्या बहिणीला की तिची पण बहीण पण माझी प्रेग्नेंट होती ना, तिला पण दवाखान्यात नेले, तिला पण मुलगीच झाली. म्हटले एकाचा नवस पूर्ण करायला आले तोपर्यंत दुसरंच झालं. ठीक आहे. दोघींचं पण काम झालं. हा, दोघींचं पण झालं. आता म्हटलं स्वामी आता तुम्ही लाडू खा, दुसऱ्या वेळेस आता डबल तुम्हाला घेऊन येईल तिच्या वेळेस. तर म्हटलं हो. हा. आणि हा पहिला अनुभव झाला ताई. आणि आता एक छोटासाच आहे. काय झालं ह्या रविवारी आता हा. म्हणजे आम्ही म्हणजे झोपलो. आणि सकाळ पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर मला काय झालं, मी रोज रात्रीचं झोपताना स्वामींचा आभार मानते ना असं. हम्म. आणि आपण कसं झोपतो तेव्हा म्हणजे पूर्ण ह्याच्यातच, म्हणजे कसं आपण काय आपण म्हणतो की नाही, असं आपल्याला काय शुद्ध राहत नाही असं एक बरोबर. आपण. हो हा, गाढ असं होत. झोपतो. हा, मग ती उठवण्याचं काम कोणाचं, स्वामींचंच. आपल्याला स्वामीच उठवतात ना हो सकाळचं. बरोबर. मग मी म्हणते खरं. स्वामी आता झोपते, आता तुमची इच्छा सकाळी उठवायचं की नाही, कारण रात्री तर मला काही माहिती नाही तुम्ही कुठं कुठं फिरवून आणता असं. आणि हो, आणि मग त्यावेळेस काय झालं, ब्रह्ममुहूर्तावर ना मला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नात आहे ना एका ठिकाणी आपली कोल्हापूरचं हे का ज्योतिबा आहे का नाही, त्यांचा मुकुट असा हा. ज्योतिबा देवाचा. आणि एका ठिकाणी दत्त महाराजांची. अरे वा. एवढं छान दत्त महाराज मुकुट थोडासाच मला दिसला, पण दत्त महाराजांचं जे तेज दिसलं, त्यांचं ती भगवं वस्त्र. आणि चेहऱ्यावर एवढं तीन तीन चेहऱ्यावर असं म्हणजे एवढं हे होतं ना, त्यांचा टिकला बिकला असं ती लावलेलं आणि भगवी वस्त्र. एवढं त्याच्यावर ते चेहऱ्यावरचं तेज हे बघून आहे ना एकदम जाग आली. तर मग आहे ना ते काय बोलले नाही, एकदम जाग आली. बघते तर म्हटलं हे असं काय झालं, असं थोडासा चेहरा हसत नव्हता, म्हणजे असं वेगळाच थोडासा होता. पण ओ. खूप छान. हा, आणि माझं काय होतं इथं, मी प्रत्येक गुरुवारी दत्तांची आरती करते म्हणजे सकाळ अच्छा. संध्याकाळ. हा हा, हा. आणि फक्त त्यांच्याकडे बघते. असं फोटो म्हणजे स्वामींच्या पाठीमागेच ठेवलेला ना, त्यांच्याकडे पाहिलं ना तर मग
असं हसायलाच येतं वेगळं, म्हणजे आनंदी समाधान झाल्यागत. हा समाधान. हा असं होतं. मग म्हणते अहो मी दत्तांची एवढी भक्ती पण करत नाही, स्वामींचीच करते, पण कसं स्वामींचं आणि दत्ताचं एकच म्हटलं. असू द्या म्हटलं, स्वामींना काहीतरी दाखवायचं असेल. आणि सकाळी उठून बघते तर ताई, आमच्या सासऱ्यांना आहे ना चक्कर येत होते, असा बीपीचं कसं त्रास काहीच नव्हता त्रास तसा, पण हो. चक्कर यायला लागले आणि उठता पण येईना बसता पण येईना असं अरे झालं. अरे. मग परत हॉस्पिटलला म्हटलं स्वामी तुम्हाला हे सांगायचं होतं का हो, रात्री माझ्या स्वप्नात येऊन म्हणजे असं घडणार आहे, म्हणजे संकेत तर पूर्वसूचना तर आहे का नाही थोडी तरी. बरोबर कारण त्या बरोबर. चेहऱ्यावर ताई जर हास्य असतं किंवा आपल्या संगी ती काहीतरी बोलत असतं तर ती वेगळी गोष्ट ना, हो हो हाय हो. का नाही. हा. अगदी मग बरोबर. म्हणलं ताई, स्वामी तुम्हाला हे सांगायचं होतं का हो, संकट आलं होतं पण ती कसं निभावून गेलं, नेलं दवाखान्यात त्यांना हा, हा. हॉस्पिटलमध्ये, पण त्यांनी काय नाही म्हटलं, बीपीचा काहीतरी त्रास आहे त्यांना. मग अच्छा गोळ्या अच्छा. औषधं दिली दिली ह्याच्या बघा. अगोदर काहीच नव्हतं, एकही गोळी नव्हती. पण आता जे दिले ना ते सांगितले 8 दिवस तुम्ही ही वापरा, आणि जर त्यातनं जर म्हणजे कमी झाला तर मग नको म्हणजे बीपीची गोळी कंटिन्यू चालू ठेवायला अच्छा. असं. आणि बघा तुम्हाला म्हणजे मी स्वामींनी ते पण बघा जागा ना. केलं. हा मग ह्याच्यासाठीच मी म्हटलं होतं स्वामी तुम्ही एवढं मोठं माझ्या स्वप्नात येऊन सांगितलंय ना, तर मी हा अनुभव शेअर करेन. म्हणजे ती कशी थोडक्यात वेळ गेली ना हो, म्हणजे वाचलं. हो पूर्णच हो हो. हा असं. आणि ह्याच्या अगोदर पण तसंच झालं, स्वामी सेवेत आली मी, संकट खूप आली पण कसं त्याचं तीव्रता कमी असते, एवढी ही दाखवली नाही. फक्त हा, एकदम शेवटच्या क्षणी स्वामी काय चमत्कार करतील ना, सांगता येत खरंच नाही. बाबा हो, स्वामींची लीला अगाध आहे खूपच. अगाध आहे आणि खरं. भगताईंचं तुम्हाला मी सांगितलंच, म्हणजे ती कानाबद्दल सेवा दिली होती त्यांनी, मी हा. चालूच ठेवली. आणि ह्याच्या अगोदर तर स्वामींनी भरपूर ह्याच्यातून हे केलंय, केंद्र दादांबरोबर. ताई ती खूप छान आहे ना मुलाखत, दादांनी आपल्याला तिथला व्हिडिओ दाखवला ना. हो 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 हो. तुम्हाला आजचा लेट झालं ती पाहिला का? करायला. हो मी रोजचं पाहते. आणि तुमची ती मुलगी आहे का सून आहे ताई, ती तुम्ही आज पोस्ट केलेला मुलगा आणि सून आहे ताई. आहेत का? हा कमेंट मध्ये मी बघितलं. पण खूप छान आहे, त्यांना पण स्वामी सेवेतच आहेत ना. मग माझी हो सून तर म्हटलं. आधीपासून सेवेत आहे ताई. हा सोनाला पण एकदा त्यांचा व्हिडिओ मी बघितलेला, असं हा. आपलं काही होता ना. पण दादांचा त्या दिवशी बघितला आणि एकदम पाऊस येत होता, एवढा धो धो पाऊस यायला लागला. मी झाडाखाली शेतात एकटीच होते. म्हंटल आता नेट तर चालू कसं करायचं ना. पण हा. होतं म्हणजे थोडा थोडा पाऊस यायला लागला, म्हटलं विजा कुठं येते आता, स्वामींचं चालू आहे, जाऊ दे केंद्र दादांचा एकदा गेला म्हणजे केलाच. मग व्हिडिओ होते दाखवत होते ना, खूप छान वाटलं परत त्या. हा. आणि म्हटलं ताई पण गेल्या अक्कलकोटला. ताई तुम्ही प्रत्येक वर्षी जाता नाही असं काय नाही. असं नाही ताई. होय. ते स्वामी मला बोलवून घेतातच बरोबर. हा आता अचानक त्या दिवशी काय झालं, बहीण आणि मेव्हणे हा पुण्याला निघाले. हा आणि मग पुण्याला निघाले, तर तिथून मग मुलगी तर माझी दरवर्षी वारीला जाते ना. हा मग ती पंढरपूरलाच होती. मग ती हा बोलली की पंढरपूरला पण या इकडे. हा मग हा लगेच आम्ही तिथे 2 मिनिटं थांबलो, जरा मावशीला बघायला गेलेलो माझ्या. हा ती आता आजारी आहे जरा मावशी. हा हा तर मग तिथे गेलो, तर पंढरपूरला गेलो. मग त्या दिवशी असं होतं की रात्रभर दर्शन होतं पंढरपूरचं. मग दर्शन झालं का व्यवस्थित तुम्हाला? अहो चरण स्पर्श झाले ताई. होय. हा चरण स्पर्श, रात्रभर गर्दी होती त्या दिवशी. पालखी तिथेच होती ती. हा मग त्यामुळे मग त्या दिवशी त्यांनी एक एक रात्रभर ठेवलं होतं की उघडं राहील आज मंदिर. हा मग मुलगी पण आमच्या बरोबर परत आली दर्शनाला. मग चरण स्पर्श झाले. हा ती फुगड्या वगैरे खेळायला आहे ना व्हिडिओ, मी बघितला ना. आता इंस्टाला बघितलं असेल मला वाटतं ना. नाही इन्स्टाला नाही ताई, ह्यालाच आपण युट्यूबलाच. युट्यूबलाच बघितलं. हा युट्यूबलाच तुम्ही टाकलं म्हणजे प्रत्येक मी तुम्हाला हे केलंय ना, ते सबस्क्राईब लाईव्ह लगेच तुमचं नोटिफिकेशन पडतं ना. हा 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 हा. हा बरोबर. मग कोणताही अनुभव येऊ द्या काय होऊ द्या, मग ती मी ही करत नाही, किती पण घाई असली ना तर जाऊ द्या तशीच ठेवते मी, पूर्ण ही क्लिअर ही करत नाही. नंतर जेव्हा अनुभव बघते हो. ऐकते नंतरच मग ही करते. म्हटलं ताई जाऊन आले अक्कलकोट मधल्या स्वामींचं दर्शन झालं का व्यवस्थित? मग किती हो तुम्हाला ताई जाताना किती लोकांचे फोन आले ना, किती हो ताईंचे. खूप. मी तुमचा नमस्कार सांगते म्हंटल सगळ्या, आणि नंतर तर तुम्ही म्हटला की सगळ्या स्वामी सेवेकरींचा मी सांगते आणि नमस्कार मग म्हणून. काय झालं, मग हा मुलगी बोलली आई हा इथून अक्कलकोट जवळ आहे ग. हा ते आदल्या दिवशी गेले, मग मी लगेच जाऊन आली. ती म्हटलं एवढं जवळ आहे तर का नको जायला, एवढं काय आपल्याला माहित नसतं ना त्या साईडचं हो किती हो लांब आहे तेच की काय. म्हटलं मुंबईवरून ताई आल्या, म्हटलं स्वामी मुंबईवरून ताई आल्या, म्हटलं तुम्ही तर मला फक्त एकदाच बोलवलंय अक्कलकोटला, आता कधी बोलवणार.
असं म्हटलं कधी योगायोग अनुभव असेल ना. घेतली मी तर इतकं सुंदर दर्शन तर झालंच झालं. आणि ताई तुम्ही महाप्रसाद घेतला तिथे मग? हो मग आम्ही होय. तिथे महाप्रसाद घेतला आणि त्याही पेक्षा आणि ताई तिथे मला किती हा तिथले उंबराचे 5 पानं मिळाले ताई. होय. हो. ताई तुम्ही एक ऐका अनुभव नाही, मध्ये 2 नाही, डायरेक्ट 5. होय. बघा बघा. किती स्वामींनी तुम्हाला भरभरून एकच आपण त्या अनुभवामध्ये एकच केंद्रे दादांचं ऐकलं ना. हो, हो. भेटलं पान तर आपण ते घेऊन यायचं म्हणजे हे हां. करायचं तर तुम्हाला एक काही काही लोकांना एक भेटतं, दोन भेटतं तर त्यांनी अनुभवमध्ये सांगितलं की ताई आम्हाला दोन भेटले तर तुम्ही म्हणता अरे वा किती छान. तुमचं किती भाग्य छान स्वामींनी हो तुम्हाला ना दिलं ना ताई. तुम्हाला तर 5 ताई दिले है ना. हो. 5 पानं एकदम मिळाले. मी पण शॉक झाली. हा म्हटलं आणि तिथे मी त्यांना म्हटलं, "का हो ही सगळी जाळी लावून ठेवली आहे. कसे हा भक्तांना म्हटलं हे मिळणार?" म्हणे, "अहो ताई त्या पानांसाठी मग इथे सगळा गोंधळ होतो, असं होतं, तसं होतं." बोलायला लागले. हा आणि मग तरी म्हटलं, "स्वामींची इच्छा असेल तर मला मिळेल." मी गेली तिकडे शोधायला. तर मला डायरेक्ट 5 पानं. एकदमच सापडली. हो, एकदम. होय. बघा ना ताई, एकीचे किती स्वामींनी म्हणजे एकीचे तुम्ही एक मागितलं त्याचे 5 पट, 2च्या ऐवजी तुम्हाला 4, 5 पट दिले आहे का 5 नाही? मिळाले. आता जपून ठेवा ताई ती. काय मग आपल्या छान दादांना पण जपलीये सांगा. मी ती. छान जपलीये ती. हो, ते तर काही आणि मग सांगायलाच एक नको. बहिणीला दिलं त्यातलं. हां. बहीण होती बरोबर. हां, आणि हां. मला त्या जोगेश्वरी मिसळवाला ताईंना पण द्यायचं होतं. म्हटलं त्या रोडने गेली तर मग ताईंना दे. हां, त्यांच्या हां. बिचाऱ्यांच्या नशिबात नसेल. हं. मग त्या खूप जोगेश्वरी मिसळवाला ताई पण भेटल्या ना. हां, हां. हां. भेटल्या? भेटल्या मग हां, त्यांनी हां. काय म्हणजे योग बघा. हां. त्यांनी मला आदल्या दिवशी रात्री मेसेज केला होता, की हां. ताई पंढरपूरला वगैरे आल्या तर माझं रोडलाच आहे. हां. तर तुम्ही नक्की या. आणि हां. मनीने ध्यानीने मी फक्त गाडीत बोलून ठेवलं होतं, तर ते ड्रायव्हरच्या एकदम लक्षात होतं. हां. मग तो ड्रायव्हर बोलला, "ही जोगेश्वरी मिसळ आलेली बघा" म्हणे, आळंदीकडनं जाताना. मग हां. म्हटलं तीच आहे का काय? कारण त्याच्या भरपूर ब्रांचेस आहेत ना. हां. हो. तर तसंच त्या ताईंना फोन केला. तर त्या मग ताई म्हणे, "मी दुकानात असते 5 वाजेपर्यंत." म्हटलं, "रोडला आहे का ताई तुमचं?" "हो," हां. म्हणे ताई. मग हां. म्हटलं, बघा. "बघू तेच आहे का?" आम्ही हां. 2 मिनिटात मग लगेच पोहोचलो त्यांच्याकडे. आणि बघा योगायोग ताई किती स्वामींनी तुमची हो ताई, भेट दिली ना. एवढं त्यांना तर म्हणजे किती आनंद झाला असेल ना. बापरे! ताई, तो व्हिडिओ टाकलाय मी, तर ताई बघा तुम्हाला दिसतील. हो हो किती त्यांना आनंद झाला. आणि स्वामी भक्त असले ना, की ते बरोबर एकमेकाला येऊन भेटतातच. हो तेवढं आहे ते. आता मी बघा ना तुम्हाला किती अशी कितीतरी स्वामी सेवेकरी अनुभव शेअरला फोन करत असतील आणि मी कसं मी म्हंटल ना म्हणजे आज दिवसभर माझ्या डोक्यात तेच होतं स्वामी असं स्वामी तसं आणि मग आणि मी कॉल केला तर म्हटलं 2 वेळा नाही ताई करतील म्हणजे रिटर्न तर मी नाही झालं म्हटलं. करते कॉल बॅक. हा पण काय झालं ताई, हल्ली ना ते रिक्षावाल्यांना शिकवायला जाते ना, हा मी ऐकलं त्यांना ते. पण हाच नंबर दिलाय. आणि होय. ते इतके फोन करतात ना, म्हटलं जरा आता एक क्लास संपेपर्यंत कॉल बॅक काय आपण करायचा नाही. आणि मग त्यांना फोन लावला की ते किती पण वेळ बोलत बसतात, असं होतं. हा त्याच्यामुळेच मी म्हंटल की तर स्वामी काय हो म्हंटल असं कधीच होत नाही मला सेवा ही सगळं भेटतात अगदी मी मनापासून करते आणि म्हटलं काय आज झालं हो तुम्ही नाही ते ताईंनी नाही फोन उचलला मग आता काय म्हणत नाही सगळं बाजूला ठेवलं स्वयंपाक वगैरे झाला आरती केली आणि तारक मंत्र तीर्थ 3 अध्याय हे झालं मग आणि मग तारक मंत्राचं तीर्थ झालं 11 वेळा म्हणून आणि असं सहजच हातात फोन घेतला म्हटलं ताईंना करू का स्वामी फोन लागेल का आणि ती सांगता सांगता ती फुल पडलं एवढं भारी आई वाटलं ना. गं! खरंच खूप म्हटलं स्वामी फक्त मी तुम्हाला सकाळी दुपारी जर म्हटलं असतं तर हा अनुभव स्वामींना मला देता आला नसता ना हो, फुलाचा. हो, हो. किंवा मला खरंय. पण हे सांगता आलं नसतं की बाबा ताई तुमच्या सोबत बोलते आणि हो का आरती करतानाच असं झालं तरी आरती करत असताना एकच व्यक्ती आली होती बाहेर आवाज देत होती तरी आता बोलायचं नसतं पण कसं आता कोणच आवाज देणार ना मग मी म्हटलं हो, काय हो. होता तर म्हटलं अहो हे तुमचं सामान तर माझं त्या निघून गेल्या आणि मग नंतर माझ्या लक्षात आलं की स्वामी तुमची आरती झाली आणि त्या टायमिंग मध्येच ते आल्या होत्या पण मी त्या दुसरीकडे चालल्या होत्या दूध घेऊन तर मी म्हटलं मी त्यांना आतच बोलवलं नाही बोलवायला पाहिजे होतं तुम्ही त्यांच्या रूपात आला का हळदी कुंकू लावायला मी कधीच असं म्हणजे हे करत हां, हां, नाही हां, हां. गेलं का हो स्वामी ही एक आता म्हणजे चुरचूर राहील माझ्या मनाला की ताई मनात. त्या हां, हां. गेल्या असं होईल हां, हां. आणि तोपर्यंत एवढं स्वामींनी मला अनुभव दिला बसल्या बसल्या ठिकाणी. किती सुंदर. हो ताई
आणि ताई मला एक सांगायचंय की म्हणजे आपला जो ग्रुप होता का नाही स्वामी ओम असं ग्रुप असायचं का नाही लिंक आहे ना तर मग अजून पण ताई. आहे ताई पण काय झालंय या म्हणजे आठवडा झाला असेल त्याच्यातून काय झालंय काय माहित मला की माझा नंबर म्हणजे मी त्याचा ऍडच नाही असं दाखवतच नाही मग मी तुम्हाला किती वेळा तुम्ही पाठवलेल्या लिंकवर मी हे केलं पण काय होईना मी एक असं विचारलं नाही तर आता ना ती लिंक आहे ना त्या हा लिंकवर क्लिक करून हे करा, रिक्वेस्ट पाठवून ठेवा. हा येतं तिथे ते हा क्लिक करून ठेवा. मग बरोबर ते आता लगेच केलं ना तर आता आपला अनुभव झाल्यावर हा मग ती रिक्वेस्ट एक्सेप्ट करायचं मी केलंय. कारण काही हा काही लबाड लोक घुसून जातात ना हो डायरेक्ट. ना मग ताई हा तसंच ना आणि म्हणून मग मग मी तसं मुलाने मला करून दिलं ते की हा म्हणजे डायरेक्ट कोणी घुसणार नाही असं. हा हा मला म्हटलं हे आमच्या मिस्टरांना विचारलं मला एवढं काही मोबाईल मधलं म्हटलं काय झालं हो हे असं कसं केलं तर म्हटलं हा तुला हे केलं असलं कारण भरपूर दिवसापासून आहेस ना तू त्याच्यात म्हटलं असलं म्हणून काय झालं ताईंचा नाही तर नाही असं नंबर काही नाही ताई, असं काही नाही. हा तुम्ही मला ते आता आलेली असेल ना लिंक त्याच्यावर हो रिक्वेस्ट पाठवा, होऊन जाईल. हा हा ठीक आहे ताई हा मी हो हो शेअर ताई करते. हा ताई, हो श्री हो स्वामी ताई श्री समर्थ. स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ.